तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञाताच्या विरोधात चोरून शूटिंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा शूट केलेला व्हिडिओ कालच नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवला होता आणि आता नागपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार केली आणि या व्हिडिओमध्ये स्ट्रॉंग रूम आणि ईव्हीएमची नेआण चित्रित करणाऱ्याच्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। व्हिडिओ काढणारा आणि तो व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा आयपीसीच्या 426 आणि 447 या कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गजानन, आपण बघतोय की व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात आणि तो काढणाऱ्याच्या अज्ञाताच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं काय अधिकची माहिती आहे? नागपूर लोकसभेकडे वगैरे देशाचं लक्ष लागलेलं आहे। या लोकसभा निवडणुकीसाठी जे 11 तारखेला मतदान होणार आहे त्याच्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या सगळ्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या आहेत तहसील कार्यालयाच्या बाजूला। तिथलं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं आणि ते काल नाना पटोले यांनी ते प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं। आता निवडणूक आयोगानं कारवाई सुरू केलेली आहे आणि याबाबत चोरून शूटिंग करणे आणि तो व्हिडिओ व्हायरल करणे, त्याची स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये पोलीस, राजकीय पक्षाचे अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याशिवाय कोणीही जाऊ शकत नाही अशा ठिकाणी अज्ञातांनी तो व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला। त्यामुळे हे गुन्हे जे आहे दाखल करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू झालेली आहे। अत्यंत गंभीर प्रकरण, कारण की काल काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार नाना पटोले यांनी या सगळ्या याच्यावर आक्षेप घेतला होता की सीसीटीव्ही का बंद आहे आणि काही पुरावे त्यांनी व्हिडिओ शूटिंगचे दाखवले होते। त्यावरच आज हा गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं खरं तर निवडणूक आयोगानं या कोणत्या व्यक्तीनं हा व्हिडिओ व्हायरल केला याचा देखील शोध घेण्याची मागणी आता केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।